नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कच्च्या तांदळांपासून बनणारा असा एक सोपा आणि चविष्ट नाश्ता, जो बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ, सॉफ्ट आणि खूपच स्वादिष्ट लागतो. विशेष म्हणजे यासाठी मैदा, रवा किंवा बेसन काहीच लागणार नाही. घरात असलेल्या साध्या तांदळांपासूनच हा नाश्ता अगदी सहज तयार होतो. चला तर मग सुरुवात करूया आजची रेसिपी. सर्वात आधी मी घेतले आहेत घरातलेच साधे तांदूळ. हे तांदूळ मी साधारण अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते. तुमच्याकडे वेळ असेल तर 1 ते 2 तास भिजत ठेवले तरी चालतील आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे तांदूळ तुम्ही वापरू शकता. आता भिजवलेले तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेतले. यामध्ये मी घातलं आहे थोडंसं आलं आणि 2 हिरव्या मिरच्या. यामुळे नाश्त्याला खूप छान चव येते. आता याची आपण एक जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पेस्ट खूप पातळ करू नका, म्हणजे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे यामध्ये, कारण यामुळे पुढे त्यांना आकार देताना आपल्याला त्रास होऊ शकतो. आता या पेस्टला बघा आपण एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतली. आता यामध्ये आपण आणखी काही चविष्ट इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. सर्वात आधी मी घातले उकडून घेतलेले 2 बटाटे. बटाटे मी किसूनच घेतलेले आहेत, त्यामुळे मिश्रणाला छान अशी बाइंडिंग मिळते. आता यातले मी 2च बटाटे यामध्ये वापरलेले आहेत. त्यानंतर एक छोटी वाटी बारीक चिरलेला गाजर. आता गाजरमुळे काय होतं, रंग आणि चव दोन्ही छान येतात. तुम्हाला हवं असेल तर गाजराऐवजी कोबी, शिमला मिरची, स्वीट कॉर्न किंवा तुमच्या आवडीची कोणतीही भाजी यामध्ये वापरू शकता. यानंतर छोटी वाटी चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर, 1 टेबलस्पून मिक्स हर्ब्स, 1 टेबलस्पून रेड चिली फ्लेक्स, पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घालू शकता. आता हे सर्व मिश्रण हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. बघा मिश्रण किती छान तयार झालेलं आहे. आता शेवटी यामध्ये फक्त 1 चिमूटभर मी खाण्याचा सोडा घातलेला आहे. पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या मिश्रणात अजिबात पाणी घालायचं नाहीये. बटाटा आणि इतर भाज्यांमधील ओलसरपणा पुरेसा असतो. आता तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे कटलेट किंवा टिक्की म्हणूया, ते बनवून घ्यायचे आहेत. इथे मी ओव्हल शेप दिला आहे. तुम्ही राउंड शेप, स्क्वेअर शेप किंवा हार्ट शेप देखील देऊ शकता. आकार देण्याआधी हाताला थोडंसं तेल लावलं तर मिश्रण हाताला चिकटत नाही. आता अशा प्रकारे सर्व टिक्की मी हाताने बनवून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती पहा, कढई ठेवून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल मीडियम हीट झाल्यानंतर तयार केलेल्या सर्व टिक्क्या साधारणपणे सावधपणे तेलात सोडायच्या आहेत. टिक्की तेलात टाकल्याबरोबरच लगेच हलवायच्या नाहीत. साधारण अर्धा मिनिटभरात तरी व्यवस्थित सेट होऊन द्यायच्या. मगच त्यांना झाऱ्याच्या मदतीने हळूहळू पलटत राहायच्या आहेत. पहा, छान काही मिनिटातच या टिक्क्यांना सुंदर सोनेरी रंग व्हायला लागतो. बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ अशी त्यांची टेक्स्चर तयार होते. आणि मित्रांनो, यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे या तळल्यानंतर लगेचच नाही तर साधारण 1 तासभरही तितक्याच क्रिस्पी राहतात. त्यामुळे पाहुणे येणार असतील तर आधीच बनवून ठेवू शकता. आता या टिक्कीसोबत खायला मी एक छान अशी वेगळी चविष्ट चटणी बनवली आहे. मिक्सरच्या जारमध्ये बघा मी 1 टोमॅटो घेतला आहे, छोटी वाटी पनीर, 7 ते 8 काजू जे मी आधीच अर्धा तास भिजत ठेवले होते. त्यामध्ये 1 टेबलस्पून मेयोनीज घातले आहे. एक पूर्णपणे हे ऑप्शनल आहे. त्याऐवजी तुम्ही टोमॅटो केचप देखील वापरू शकता. आता यानंतर बघा यामध्येच मी 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स देखील घातला आहे, 1 टेबलस्पून मिक्स हर्ब्स घातला आहे, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आणि थोडंसं पाणी घालून याची एकदम फाईन स्मूथ अशी क्रीमी पेस्ट तयार करून घेतली आहे. आणि बघा किती सुंदर रंगाची आणि चविष्ट चटणी तयार झाली. आता ही चटणी तुम्हाला हवी तेवढी पातळ किंवा जाडसर तयार करून घेऊ शकता. ही चटणी या क्रिस्पी तांदळाच्या टिक्कीसोबत अप्रतिम लागते. तर मित्रांनो, कच्च्या तांदळांपासून बनणारा हा सोपा आणि कुरकुरीत आणि खूपच चविष्ट नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या व स्वादिष्ट रेसिपींसाठी प्रतिमाज किचन हॅपीनेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपींसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा.